आपणा सर्वांना माझा नमस्कार. भारतरत्न रतन टाटा कंपनीकडून सर्व लाडक्या बहिणींना मिळणार 11,000 रुपये दर महिन्याला आणि सर्व मुलींना मिळणार 10,000 रुपये दरमहा. तर यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि यासाठी कुठल्या मुली म्हणजे किती वयोगटाच्या मुली पात्र असणार आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा, ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली आहे, इतर राज्यांच्या तुलनेने लाडकी बहीण योजना म्हणजे ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात ही लाडकी बहीण योजना ही सुरू झाली, त्याचप्रमाणे इतर राज्ये आणखी 4 राज्यांमध्ये सुद्धा ही, जसे की राजस्थान आणि MP असे 4 टोटल अनेक इतर राज्य आहेत की त्या राज्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना ही राबवली गेली आहेत. लाडकी बहीण योजनेसारखी योजना सेम राबवली गेली आहे. पण महाराष्ट्रातील जी लोकप्रिय ठरलेली आहे लाडकी बहीण योजना, या योजनेने इतर राज्यातील लाडकी बहीण योजनेचे रेकॉर्ड हे तोडलेले आहे. आणि या योजनेसोबतच महिलांमध्ये म्हणजे या योजनेसंलग्न महिलांमध्ये जे मोबाईल वाटप झालेले आहे, त्यामुळे तर महिला आणखी आनंदी आहेत, अतिशय खुश आहेत. तर सर्व मंत्रिमंडळांनी आणखी काय नवीन घोषणा केलेली आहेत, तर महिलांसाठी आणखी 2 मोठ्या योजना सरकारने आणलेल्या आहेत, महिलांसाठी आणि मुलींसाठी. तर काय आहे आणखी 2 योजना, काय आहे आणखी तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज, दिवाळीची तुमच्यासाठी मोठी कोणती भेट आहे, तर तुम्हाला आता सरकार देणार आहे 11,000 रुपये. महिलांना मिळणार 11,000 रुपये महिना आणि मुलींना मिळणार दर महिन्याला 10,000 रुपये. तर हे तुम्हाला कसे मिळणार आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला हे दिले जाणार आहेत, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, यासाठी तुम्हाला कुठले कागदपत्र लागणार आहे, यासाठी कुठल्या अटी आहेत आणि तुमचे काय याच्यासाठी नियम आहेत, या सगळ्याचे ते सगळं आपण याच व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच तुमच्या सर्व हे लक्षात येणार आहे. तर बघा, चंद्रकांत पाटील यांनी हे पूर्ण सविस्तर सगळी माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात सर्वत्र चर्चा सुरू असताना आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुली व महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या नोव्हेंबरपासून 1,000 महिलांना पार्ट टाईम नोकरी दिली जाईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, कारण की आता बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आले, काही महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये आले, काही महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 7,500 रुपये आले. आणि आता असे असतानाच सरकारने काय केलं, लगेच पुढचं दिवाळीचे तुमच्यासाठी पुन्हा 3,000 रुपये हे 10 ऑक्टोबरपासूनच तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केली. आणि 10,000 रुपये बऱ्याच 99% महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये हे दिवाळीचे बोनस जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर नवमीचा मुहूर्त साधून चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी त्यांच्या कोथरूड मतदारसंघात कन्या पूजन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व मुली उपस्थित होत्या. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी राबवत असलेल्या विविध त्यांचे जे कार्यक्रम राबवत आहेत ते महिला आणि मुलींसाठी, त्याची त्यांनी इथे स्पष्टपणे सभेमध्ये सगळं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर मला आणखी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना ही अत्यंत प्रसिद्ध झाली, अत्यंत लोकप्रिय झाली आणि या योजनेमुळेच सरकार प्रचंड खुश आहे. सरकार एकनाथ शिंदे हे अत्यंत आनंदी आहेत. तर बघा, नवमीचा मुहूर्त साधून चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी त्यांच्या कोथरूड मतदारसंघात कन्यापूजन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिला व मुली उपस्थित होत्या. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसंच अर्धवेळ नोकऱ्या देणार असल्याचीही घोषणा केली. म्हणजे चंद्रकांत पाटील हे जे आहेत आपले मंत्री, तर त्यांनी महिला आणि मुलींसाठी पार्ट टाईम नोकरी देण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे. तर बऱ्याच अशा महिला आहेत, तर त्या काय म्हणाल्या की तुम्ही आमच्या हाताला काम द्या, तुम्ही आम्हाला नुसते पैसे नका देऊ, तर आम्हाला हाताला आमच्या काम द्या, म्हणजे दर महिन्याला आमच्या खात्यामध्ये पैसे येत राहतील. तर त्यानुसार चंद्रकांत पाटील साहेबांनी मंत्रींनी निर्णय घेतलेला आहे
की बघा तुम्ही तुमचं सगळं घर सांभाळून 4 तास तुम्ही जरी काम केलं तरीसुद्धा तुम्हाला महिन्याच्या काठी 11,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर ते कसे येणार, काय काम आहे, कुठे तुम्हाला काम करायचं आहे, कसं करायचं आहे, घरून करायचं आहे का त्यासाठी बाहेर जावं लागणार, हे सगळं आपण सविस्तररित्या याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर काय म्हणाले चंद्रकांत पाटील साहेब, महिला अनेक हातांनी राबत असतात. कुटुंबात त्यांना पती, मुलं आणि सासू सासरे या सगळ्यांचंच आवरायचं असतं. त्यातून त्या मोकळ्या झाल्या तरी काही ना काही करायला सज्ज असतात. अशा महिलांना व मुलींना 4 तासांचे पार्ट टाईम जॉब, बघा अशा बऱ्याच अशा गृहिणी आहेत, बऱ्याच अशा महिला आहेत, मुली आहेत की त्या सगळं आपलं घरातलं सगळं आवरून आपले सगळे कर्तव्य करून, जे सासू सासऱ्यांसाठी जे कर्तव्य आहे, घरासाठी कर्तव्य आहे, पती मुलांसाठी जे कर्तव्य आहे, ते सर्व आवरूनसुद्धा त्यांच्याकडे 4 तास हे शिल्लक असतात. आणि ते अशा स्त्रिया 4 तास ते आता काय करणार, तर ते काही ना काहीतरी ते काम शोधत असतात. तर अशाच महिलांसाठी आणि अशाच मुलींसाठी आता चंद्रकांत पाटील मंत्रींनी तुमच्यासाठी एक अत्यंत सुवर्ण संधी हे घेऊन आलेले आहेत. तर ते काय आहे आणि कोणत्या मुलींसाठी आणि कोणत्या महिलांसाठी हे काम आहे, हेच आपण आता पुढे समजणार आहोत. तर बघा, महिलांना अनेक हातांनी राबत असतात. कुटुंबात त्यांना पती, मुलं आणि सासू सासरे या सगळ्यांचंच आवरायचं असतं. त्यातून त्या मोकळ्या झाल्या तरी काही ना काही करायला सज्ज असतात. अशा महिलांना व मुलींना 4 तासांचे पार्ट टाईम जॉब हे आपल्याला चंद्रकांत पाटील साहेब तुम्हाला देणार आहे. तर काय काम आहे हे काम काय असणार, तुम्हाला कुठून घरून करायचं आहे का तुम्हाला बाहेर जाऊन करावं लागणार आहे. तुम्हाला हे 11,000 जे मानधन तुमच्या खात्यात जे जमा होणार आहे दर महिन्याला 11,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आणि मुलींच्या खात्यामध्ये 10,000 रुपये. तर हे कसे येणार आणि काय येणार या संदर्भातच पुढे सगळं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तत्पूर्वी मी तुम्हाला आणखी एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट सांगत आहे की बघा, आता आचारसंहिता लागण्यापूर्वीच सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर आता लाडकी बहीण योजनेचे तर पैसे सगळ्यांच्या खात्यामध्ये येतच आहेत, पण आचारसंहितापूर्वीच जे राहिलेले आहे पुढचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे ते सुद्धा पैसे सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर पुढे काय म्हणाले चंद्रकांत पाटील साहेब, काही ना काही करायला सज्ज असतात. अशा महिलांना व मुलींना 4 तासांचे पार्ट टाईम जॉब मिळाले पाहिजेत, अशी कल्पना माझ्या डोक्यात आली. ती येत्या 1 नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात येईल. बघा, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तर ही काय आहे ही योजना, आता ज्याप्रमाणे लाडक्या बहीण योजनेसाठी सरकारने पैसे आणले, दर महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले, पण अशा अनेक अशा महिला होत्या की त्या काय म्हणाल्या की आम्हाला तुम्ही नुसतेच पैसे देऊ नका, तर आम्हाला काही ना काही रोजगार द्या, आम्हाला काहीतरी काम द्या की जेणेकरून आम्ही दर महिन्याला आम्ही काम करू आणि त्याचा मोबदला आमच्या खात्यामध्ये, आमचं मानधन, आमची पगार आमच्या खात्यामध्ये जमा होईल. म्हणजे कंटिन्यू आम्हाला काही ना काही आमचं काम करत राहू आणि आम्हाला कंटिन्यू आमच्या खात्यामध्ये पैसे येत राहील, असं तुम्ही आमच्यासाठी काहीतरी तुम्ही आम्हाला रोजगार द्या. तर त्याप्रमाणे आता चंद्रकांत पाटील साहेब जे आहेत ते मंत्री आहेत, त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय हा 1 नोव्हेंबरपासून हा रुजू होणार आहे. एका मोठ्या कंपनीनं माझ्याशी झालेल्या चर्चेनंतर चंद्रकांत पाटील साहेब काय म्हणाले, तर एका मोठ्या कंपनीनं माझ्याशी झालेल्या चर्चेनंतर 1,000 मुलींना व 1,000 महिलांना 4 तासांचा जॉब देण्याची तयारी दाखवली आहे. या जॉबसाठी त्यांना 11,000 रुपये पगार मिळेल. एक वेळचा नाश्ता आणि एक वेळचं जेवणसुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. तर बघा, म्हणजे तुम्हाला नोकरीसुद्धा मिळेल, 4 तासांचं तुम्हाला काम करायचं आहे. तर तुम्हाला जसं तुम्हाला कम्फर्टेबल, म्हणजे जसं तुम्हाला आरामशीर, जसं तुम्हाला ॲफोर्डेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही घरूनही करू शकतात किंवा तुम्ही तिथे बाहेर त्या कंपनीत जाऊनसुद्धा तुम्ही काम करू शकतात. तर काय आहे, तयारी दाखवली आहे. तर या जॉबसाठी त्यांना 11,000 रुपये पगार मिळेल. एक वेळचा नाश्ता आणि एक वेळचं जेवण मोफत मिळेल. बघा, तर तुम्ही जर तिथे कंपनीत तुम्ही जाऊन तुम्ही तुमचं काम केलं, फक्त 4च तास तुम्हाला काम करायचं आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला एक वेळचं जेवण आणि एक वेळचा नाश्तासुद्धा तुम्हाला मोफत मिळणार आहे. आणि प्लस तुम्हाला 4 तासाची नोकरी पण मिळेल आणि प्लस तुम्हाला 11,000 रुपये हा फक्त दररोज 4च तास काम करून तुम्हाला महिन्याकाठी 11,000 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि
तुम्हाला येण्या जाण्याचीही तुमची मोफत सोय केली जाईल. यात 2 नोकऱ्यांची पत्र मी उद्याच देणार आहे, असंही पाटील यांनी जाहीर केलं. म्हणजे बघा, आता मुलींसाठी 1 नोकरी आणि महिलांसाठी 1 नोकरी, अशा ह्या 2 नोकरींसाठी आता चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत पुण्याचे, त्यांनी हे पत्र कंपनीला दिलेलं आहे. आणि आता लवकरच त्याचा GR आला की मी तुमच्यासाठी ताबडतोब लगेच व्हिडिओ घेऊन येणार. तर लवकरच या संदर्भातील अधिकृत जाहिरात काढली जाईल. 12वी पास असलेल्या मुलींकडून अर्ज मागवले जातील. कंपनी आणि आम्ही स्वतः या मुलींच्या व महिलांच्या मुलाखती घेऊ. त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून त्यांना प्रत्यक्षात काम करता येईल. बघा, आता लवकरच याचा GR येईल आणि मी तुमच्यासाठी ताबडतोब व्हिडिओ घेऊन येणार. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त शिक्षणाची अट काय आहे, फक्त तुमचं 12वी पास हे शिक्षण पाहिजे. महिलांचं शिक्षण किती पाहिजे, महिला आणि मुलींचं फक्त 12वी पास शिक्षण जरुरी आहे. तर तुमचं जर 12वी पास शिक्षण असेल तर तुम्हाला नक्की ही नोकरी तुमची कन्फर्म म्हणून समजा. तर अशा 1000 महिलांना चंद्रकांत पाटील साहेब या कंपनीमध्ये नोकरी देणार आहेत. तर काय आहे ही नोकरी, कुठे आहे ही, कोणती कंपनी आहे, तर लवकरच या संदर्भातील अधिकृत जाहिरात काढली जाईल. 12वी पास असलेल्या मुलींकडून अर्ज मागवले जातील. कंपनी आणि आम्ही स्वतः या मुलींच्या व महिलांच्या मुलाखती घेऊ. त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून त्यांना प्रत्यक्षात काम करता येईल, असं त्यांनी सांगितलं. महिला स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि महिला सक्षम होतील, हाच उद्देश आता सरकारचा आहे. हाच उद्देश आता मंत्री चंद्रकांत पाटील साहेबांचा आहे. तर त्या संदर्भात हे सगळं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर लवकरच हे सगळं तुम्हाला पुढचं मी सगळं डिटेल्स पण घेऊन येणार. तर बघा, कोणती कंपनी आहे, कंपनीमध्ये तुम्हाला काय काम करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. तर लवकरच तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायला पाहिजे. यासाठी बघा, कंपनी आणि आम्ही स्वतः या मुलींच्या व महिलांच्या मुलाखती घेऊ. त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून त्यांना प्रत्यक्षात काम करता येईल, असं त्यांनी सांगितलं. महिलांना स्वतःच्या पायावर मजबूतीनं उभं करण्याचा उद्देश यामागे आहे, असं चंद्रकांत पाटील साहेब म्हणाले. तर बघा, महिला म्हणजे काय करत आहे सरकार, लाडकी बहीण योजना आणली, महिलांना सक्षम करण्यासाठी योजना आणली. आणि आता ही सुद्धा चंद्रकांत पाटील साहेबांनी आणखी एक योजना आणली की तुम्ही स्वतः तुमच्या पायावर उभे राहा आणि सक्षम व्हा. आणि आता दुसरी मुलींसाठी कोणती आहे, तर लाठी आणि काठी शिकलेल्या 100 मुलींना दर महिन्याला 10,000 रुपये मानधन देण्यात येईल, अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. तर हे 10,000 रुपये मानधन घेऊन त्या मुलींना दिवसभर कॉलेज वगैरे करावं आणि संध्याकाळी 2 तास. बघा, आता ज्या मुलींना लाठी आणि काठी, ज्या मुली शिकलेल्या आहेत की जेणेकरून त्या स्वतःचं संरक्षण करू शकतात, अशा ज्या महिला ज्या शिक्षित आहेत, मुली ज्या शिक्षित आहे ज्यांना लाठी काठी येते, अशा 1000 मुलींना इथे तुम्हाला हे काम मिळणार आहे आणि 10,000 रुपये महिन्याचं तुम्हाला मानधन मिळणार आहे. 1000 रुपये मानधन घेऊन त्या मुलींना दिवसभर तुमचं कॉलेज असेल, जे काही तुमचं काम असेल, तुम्ही ते पूर्ण करायचं आहे आणि संध्याकाळी फक्त 2 तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठी काठी शिकवावी. महिलांना अनेक हातांनी राबत असताना कुटुंबात त्यांना पती, मुलं, मुली, सासू सासरे अशा सगळ्यांचंच कर्तव्य करून तुम्हाला 4 तास तुमच्याकडे शिल्लक राहतात. तर महिलांसाठी सुद्धा बघा हे काम दिलेलं आहे आणि मुलींसाठी सुद्धा. तर मुलींसाठी काय काम आहे, तर ज्या मुलींना लाठी काठी येते अशा मुली तर काय करतील, त्यांचं दिवसभर कॉलेजही करतील, त्यांचं दिवसभर कामही करतील आणि प्लस तुम्हाला संध्याकाळी फक्त 2च तास तुम्हाला मुलींना तुमच्याच घराच्या मधल्या एरियामधील तुमच्या घराच्या आसपासच्या परिसरातील मुलींना तुम्हाला लाठी काठी शिकवायची आहे आणि फक्त तुम्हाला 2च तास दररोज हे शिकवायचं आहे. आणि हे शिकवल्याने काय होईल की मुलींना स्वतःचं संरक्षण करण्याचं त्यांच्यामध्ये बळ येईल आणि त्या स्वतःचं संरक्षण करू शकतील. आणि त्यासाठीच ही मुलींसाठी 10,000 रुपये तुम्हाला मानधन दर महिन्याला मिळणार आहे. फक्त 2च तास तुम्हाला दररोज काम करून महिन्याकाठी मुलींना हे 10,000 रुपये मानधन मिळणार आहे. तर बघा, येत्या 1 नोव्हेंबरपासून मुली व महिलांना 4 तासांची पार्ट टाईम नोकरी दिली जाईल, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर बघा, तर तुम्ही आता अतिशय निश्चिंत व्हा मुलींनो, माझ्या सर्व मैत्रिणी, सर्व माझ्या बहिणी. तर ही अत्यंत महत्त्वाची योजना चंद्रकांत पाटील साहेबांनी आणलेली आहे.
तंत्र व उच्च शिक्षण मंत्री जे आहेत चंद्रकांत पाटील यांनी ही सर्व महिलांसाठी आणि मुलींसाठी ही योजना आणलेली आहे. तर तुम्ही लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या आणि फायदा घ्या.